मृणाली पिळणकर, मी पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। अमरावतीच्या परतवाड्यातील मोहम्मद आयांच्या घरावर अतिक्रमण, आयांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त, अचलपूर परतवाडा शहर बंदची हाक। मुंब्रा MIMच्या नगरसेविका सेहर शेख अडचणीत, बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्याचा गंभीर आरोप, तब्बल 4 शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा दावा। आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाच्या चर्चांवरून टोलेबाजी, तुम्ही बसा मी धुरा सांभाळतो, संजय शिरसाट यांनी लगावला ठाकरे सेनेला टोला, पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत असल्याचं वक्तव्य। आमदार प्रसाद लाड यांची राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सहनिरीक्षक म्हणून निवड, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूनंतर मुलगा अक्षय कर्डिले रिंगणात। नाकेबंदीच्या काळात होर्मुझ ओलांडून जग विक्रम, 20,400 मेट्रिक टन LPG सह भारतात दाखल। कोल्हापुरातील येळवडे येथील स्मशानभूमीत रक्षा विसर्जनाचा विधी दरम्यान स्मशानभूमीत मधमाशांचं तांडव, 100 जण जखमी, 12 गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। कैलासवासी फकीरबाई पानसरे उर्दू शाळा आरकुडीमध्ये RT प्रवेश प्रक्रियेमुळे गोंधळ, शिक्षण अधिकारी विनाकारण नियम सांगत असल्याचा आरोप। पुण्यातील कोरेगाव पार्क येथील डार्क हॉर्स पबमध्ये एका तरुणीचा विनयभंग, वॉशरूम बाहेर उभी असताना अनोळखी व्यक्तीकडून हल्ला, या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा दाखल। बीडमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, 52 वर्षीय शेतकरी लक्ष्मण भानुदास क्षीरसागर यांची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।